कधी विचार केला आहे आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवते? आज आपण अशाच एका शक्तिशाली नियमाबद्दल बोलणार आहोत. अनिश्चितता. हो, ही एक अशी कला आहे जी आपल्याला सत्ता आणि नियंत्रणाच्या खेळात इतरांवर सहज वर्चस्व मिळवून देऊ शकते. चला तर मग या रहस्यमय शक्तीचा उलगडा करूया. एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे विचार करा. आपले मित्र, सहकारी किंवा अगदी आपले स्पर्धक यांना आपल्या पुढच्या चालीचा अंदाज लावता येतो का? जर त्यांचं उत्तर हो असेल तर नकळतपणे आपण त्यांना आपल्यावर नियंत्रण मिळवण्याची एक मोठी संधी देत आहोत. आता असं का होतं? याचं कारण खूप सोपं आहे. आपण सगळेच नाही का सवयीचे गुलाम असतो. जेव्हा आपल्या वागण्यात एकच नियमितपणा येतो तेव्हा इतरांसाठी आपलं पुढचं पाऊल ओळखणं अगदी सोपं होऊन जातं आणि आपला हाच सहज अंदाज लावता येणारा स्वभाव त्यांची सर्वात मोठी ताकद बनतं. यालाच आपण म्हणू शकतो प्रेडिक्टेबिलिटी ट्रॅप, म्हणजेच अंदाज लावता येण्याचा सापळा. हा असा सापळा आहे ज्यात आपण आपल्याच सवयींमुळे अडकतो आणि इतरांना आपल्यावर नियंत्रण मिळवण्याची संधी देतो. पण मग या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन त्यांच्या सत्तेचे 48 नियम या पुस्तकात 17वा नियम सांगतात, इतरांना नेहमी गोंधळात ठेवा. म्हणजे बघा, जेव्हा आपण मुद्दाम अनपेक्षित वागतो तेव्हा आपले विरोधक गोंधळून जातात. ते आपल्या पुढच्या चालीचा अंदाज लावण्यातच इतके गुंतून जातात की त्यांच्याकडे आपल्याविरुद्ध योजना बनवायला वेळच उरत नाही. चला आता याचं एक जबरदस्त उदाहरण बघूया. 1972च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये मानसिक युद्धाचा एक असा अध्याय लिहिला गेला जो आजही अभ्यासला जातो. ही लढत फक्त 2 खेळाडूंमध्ये नव्हती, तर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांमधली होती. एका बाजूला होते अमेरिकेचे चॅलेंजर बॉबी फिशर आणि दुसऱ्या बाजूला होते सोव्हिएत युनियनचे वर्ल्ड चॅम्पियन बोरिस स्पास्की. पण फिशरने बुद्धिबळाच्या पटावर डाव खेळण्याआधीच मनाच्या पटावर एक मोठा खेळ सुरू केला होता. सुरुवात झाली गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यापासून. फिशर सामन्यासाठी वेळेवर आलाच नाही. त्याने बक्षिसाच्या रकमेवरून, लाइटिंगवरून, कॅमेऱ्याच्या आवाजावरून, अरे इतकंच काय तर बसण्याच्या खुर्च्यांवरूनही तक्रारींचा पाढा वाचला. स्पास्की आणि आयोजक त्याच्या या वागण्याने पूर्णपणे वैतागून गेले होते. अखेर सामना सुरू झाला आणि इथेच एक मोठा धक्का बसला. बॉबी फिशर, जो एक प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जायचा, त्याने पहिल्याच डावात एक अशी चूक केली जी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक मानली जाते. आणि तो डाव अगदी सहज हरला. आणि इथेच खरा प्रश्न निर्माण झाला. फिशरसारखा खेळाडू अशी चूक कशी करू शकतो? ही खरंच एक चूक होती की त्याने मुद्दाम हार पत्करली होती? कोणालाच काही कळेना. स्पास्की तर पूर्णपणे गोंधळून गेला होता. आणि या गोंधळात आणखी भर पडली जेव्हा फिशर दुसऱ्या डावासाठी आलाच नाही. नियमानुसार तो दुसरा डावही हरला. आता स्कोर होता 2-0. सगळ्यांना वाटू लागलं की फिशर मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलाय. आता विचार करा, फिशरच्या या अनपेक्षित वागण्याचा स्पास्कीवर काय परिणाम झाला असेल? एक शांत आणि तर्कशुद्ध विचार करणारा स्पास्की आता संशयी बनला होता. त्याला असं वाटायला लागलं की फिशर त्याला संमोहित करतोय किंवा त्याच्या ज्यूसमध्ये कोणीतरी काहीतरी मिसळत आहे. त्याचा स्वतःच्याच विचारांवरचा ताबा सुटत चालला होता. आणि याचाच परिणाम अंतिम निकालावर झाला. स्पास्की बुद्धिबळाच्या पटावर हरण्याआधीच मनाच्या खेळात हरला होता. फिशरच्या अनिश्चिततेच्या शस्त्राने त्याला अक्षरशः नामोहरम केलं आणि फिशर नवीन वर्ल्ड चॅम्पियन बनला. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. या नाण्याला एक दुसरी बाजूही आहे. कधीकधी सतत अनपेक्षित वागणं हेच आपली सर्वात मोठी कमजोरी ठरू शकतं. ते कसं? चला पाहूया. म्हणजे बघा, कधीकधी आपली नियमित आणि सहज अंदाज लावता येणारी वागणूकच आपल्यासाठी एक शस्त्र बनू शकते. आपण लोकांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षांचाच वापर करून त्यांना एका मोठ्या सापळ्यात अडकवू शकतो. याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 1974 सालची रंबल इन द जंगल फाईट. मोहम्मद अलीची खेळण्याची एक ठरलेली पद्धत होती. तो रिंगमध्ये नाचायचा, ठोसे चुकवायचा आणि प्रतिस्पर्ध्याला थकवायचा. पण या लढाईआधी अलीने काय जाहीर केलं माहितीये? त्याने जाहीर केलं की तो थेट जॉर्ज फोरमनवर हल्ला करणार आहे. पण गंमत म्हणजे कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना वाटलं की हा अलीचा नेहमीचाच एक दिखावा आहे. विशेषतः त्याचा प्रतिस्पर्धी जॉर्ज फोरमन. त्याला तर 100% खात्री होती की अली आपल्या नेहमीच्याच शैलीने खेळेल, कारण अलीची ओळखच तशी होती. आणि हीच फोरमनची सर्वात मोठी चूक ठरली. अलीने जे सांगितले तेच केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि फोरमनला दमून हरवण्यासाठी रोप ए डोप नावाचे एक नवीनच तंत्र वापरलं. विचार करा, अलीने स्वतःच्याच प्रतिमेचा वापर करून एक असा सापळा रचला जो त्याने सगळ्या जगासमोर जाहीर केला होता, तरीही फोरमन त्यात अडकला.
या उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा नियम खूपच शक्तिशाली आहे, पण तो वापरताना तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बघा, जर सतत अनपेक्षित वागत राहिलं तर लोक आपल्याला चुकीचं समजू शकतात. त्यांना वाटू शकतं की आपण निर्णय घेण्यात गोंधळलेले आहोत किंवा मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर आपण आपल्या बॉस किंवा वरिष्ठांसोबत काम करत असाल तर हे डावपेच आपल्यावरच उलटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हा नियम तेव्हा जास्त प्रभावी ठरतो जेव्हा आपण सत्तेच्या पदावर असतो. याचा वापर अत्यंत चतुराईने आणि योग्य वेळीच करायला हवा, नाहीतर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकतं. तर मग जाता जाता एक प्रश्न विचार करा, आपल्या आयुष्यात कधी आपली नियमितपणाची सवय आपली कमजोरी बनते आणि कधी तीच सवय आपलं सर्वात मोठं शस्त्र ठरू शकते. याचं उत्तर आपल्या परिस्थितीवर आणि आपल्या हुशारीवर अवलंबून आहे. विचार करत रहा.